तर नमस्कार मंडळी, आपली उसळ म्हणजे मटकीची उसळ ती चांगली शिजली आहे. एवढीच शिजवायची आहे, जास्त नाही. थोडंसं हळद आणि मीठ टाकून शिजवली होती. सो पुढे जाऊया. हे आहेत माझे बेसिक मसाले: हळद, मीठ, लाल तिखट, घरचा मसाला, जिरे, धनेपूड आणि ही लवंग आणि काळी मिरी, टोमॅटो, 2 कांदे, मिरची, कोथिंबीर आणि हे थोडेसे बटाटे उरले होते ते फ्राय केले. सो सुरुवात करूया फोडणीला. पहिला टाकू आपण कांदा. तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे. इकडे कांदा फ्राय होत आहे आणि इकडं 2 मिरच्या कापलेल्या आहेत, त्या आपण इथे टाकूया आणि थोडंसं फ्राय करूया. आता आपण ह्याला थोडं फ्राय करूया. मिरच्या इथे फ्राय होत आहे आणि कांदा इथे होतो. बॅकग्राऊंडला जो आवाज येत आहे तो माझ्या मुलाचा आहे. तो हो, त्याच्याकडे सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत, सो तो प्रत्येक गाडीचा आवाज काढतो. तर आपला कांदा आणि मिरची चांगले परतून घेऊ. ते परतत आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण केलेलं वाटण, 1 चमचा वाटण, ह्याच्यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर आहे, तसं वाटण केलेलं आहे. ते मिक्स करू. अद्रक लसूणचा कच्चापणा गेला पाहिजे, ते चांगलं आपण तेलात परतून घेऊ. तर मंडळी, यामध्ये जे अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण टाकलं होतं ते चांगलं परतलं गेलं आहे. सो आता ह्याच्यामध्ये आपण 2 टमाटे आहेत, ते आपण त्यात टाकू. टमाटे परतून झाले की त्याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकू. तर मंडळी, यात आपण टमॅटो टाकले होते, ते थोडे परतत आलेले आहेत. तर ह्यात आपण आपले बेसिक मसाले टाकू. तर पहिलं आहे आपलं घरचं लाल तिखट, 2 चमचे. हे फक्त मिरची आहे लाल तिखट. थोडंसं टाकू कारण ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा. धने आणि जिरे याचं मिक्स वाटण आहे, 2 चमचे. आणि थोडीशी हळद. बस. आता हे आपण परतून घेऊ. तर आपले हे मसाले चांगले मस्त फ्राय झालेले आहेत. आता ह्यात आपण टाकू आपले
फोड आले मटकी, असं छान परतून घ्या. एक मिनिट चांगलं हे मसाल्यामध्ये परतून घ्या. तर मंडळी बघू शकता आपली उसळ मस्त फ्राय झालेली आहे तेलात, मसाल्यामध्ये. आता थोडे बटाटे उरले होते, ते पण मी फ्राय केलेले आहेत आणि ते ह्याच्यातच ऍड करते. तर हे बटाटे पण आपण त्याच्यामध्ये थोडे उलटा पालटा करू. वाह, छान. अगदी बेसिक मसाले टाकलेले आहेत, जास्त काही वाटाघाटाचा त्रास घेतलेला नाही. बाहेरचं ऊन बघून आणि हे शिजवलेलं पाणी आहे. मी ह्यातच मसाला कुटला होता, ते अद्रक, लसूण, कोथिंबीर. सो ह्यातच मी एवढं पाणी घेतलेलं आहे. तर हे ह्याच्यामध्ये ऍड करा. आणि चांगले 5 ते 7 मिनिटं उकळू द्या. मंडळी, मटकीची उसळ बनवून झालेली आहे. तर मी असे छोटे रेसिपीचे व्हिडिओ टाकत राहणार आहे. तर पहिली जी माझी रेसिपी तुम्ही बघितली होती ती सोयाबीन फ्रायची, ती तुम्ही बघितली, तुम्हाला आवडली, तुम्ही कमेंट्स केले. तर ह्या पण रेसिपीला तुम्ही आवर्जून बघा आणि चांगला प्रतिसाद द्या. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.